आज दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन प्रेमभाऊ जौंजाळ संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिक्रियाही दिली। म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी द्या, शेतकऱ्याची दुसरी मागणी शेतकऱ्याला 7/12 कोरा करा आणि जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेच्या अंतर्गत जे शेतकऱ्याला लोन देतात त्या लोनमध्ये शेतकऱ्याला सूट द्या आणि सुशिक्षित बेरोजगार अमरावती जिल्ह्यामध्ये जे तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी नाही, त्यांना कुठे रोजगार उपलब्ध नाही, म्हणून त्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या आणि त्यांचं पुनर्वसन करा। आमची चौथी मागणी होती। आणि पाचवी मागणी अमरावतीमध्ये रहाटगाव मचानभूमी त्या मचानभूमीचं संबंधीकरण आणि त्यांना निधी पुरवण्यात अशी आमची जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही मागणी केली आणि निवेदन दिलं। त्यांनी या तात्काळ प्रश्नांवर काहीतरी उपाययोजना करावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी त्यांना निवेदन द्यावं त्यांना आणि ते त्यांच्याकडे द्या, म्हणून अमरावती जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यातील कर्ज माफ होत। कारण हा शेतकरी जो आपला जगाचा पोशिंदा म्हणून समजला जातो, हा शेतकरी दिवसांदिवस आत्महत्या करत आहे। त्यांना आपण कुठेतरी थांबावं असं आम्ही छत्रपती शेतकरी संघटनेच्या वतीनं या सरकारला विनंती करतो। शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे। या संदर्भात आज शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी निवेदनांना हजर होते। यावेळी शेतकऱ्याच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्याही वाढल्या असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालावे असे छत्रपती संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली।